कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व पंचक्रोशीतील नागरिक, महिला वर्ग तसेच मुली, आजचा महत्त्वाचा उद्देश गावाची हे लसीकरण मोहीम चालू करणार आहे शासन. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपण इथे चालतो. प्रत्येक वेगवेगळी लस शासन आणतं आणि ही शासन लस देण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करत असतं, कारण ती स्वतःची जबाबदारी असते. लस घेण्याची जबाबदारी स्वतःची असते. सर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रथमतः मी उपजिल्हा रुग्णालयाच्या मला कुठलं म्हणजे 8 मार्चला जागतिक महिला दिवस. 8 मार्च हे जागतिक स्तरावर महिलांचा नेतृत्व सिद्ध करण्याचा, सिद्ध केलेला असा सत्कार करण्याचा आणि सत्कार केलेल्या लोकांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याद्वारे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला माहीत नसतं त्याबद्दलचा विवरण करण्याचा किंवा सांगण्याचा हा दिवस आहे. आज 8 मार्च म्हणजे आपण फक्त वैयक्तिक एक विचार न करता प्रत्येक घरात एक स्त्री असते, एक आई असते, बहीण असते, माता असते. कर्तृत्वाला प्रत्येक स्त्री आहे, पण कर्तृत्वाला एक प्रकारचे झाडं देण्याचे काम हे आपण प्रत्येक एक नेतृत्व गुण म्हणून करत असतो आणि हे नेतृत्व गुण करण्याची जी संधी आहे ही शासन वेळोवेळी आपल्याला देत असतं. हे शासनाच्या स्तरावर जे कार्यक्रम राबवले जातात, ते लस आणण्याचा, त्या लसीला लस घेण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करायचा, त्यांचा काय दृष्टिकोन वेगळा नसतो. त्यांना त्यांची जनता आहे आणि या जनतेने सुखून आनंदाने वेगवेगळ्या राहण्यासाठी HPV ही लस आणलेली आहे. गर्भाशयाचा कॅन्सर होणे, आज गर्भाशयाचं कॅन्सरचं प्रमाण वाढते आणि हे गर्भाशयाचं कॅन्सर 13-14 वर्षाच्या मुलींपासून होण्याची शक्यता आहे. म्हणून ह्या 13-14 वर्षाच्या मुलींना कॅन्सर होणे किंवा त्यांना प्रतिबंधात्मक उपचार मिळावेत म्हणून HPV लस आणलेली आहे. यानंतर सखोल महाराष्ट्रात आमचे वैद्यकीय अधिकारी आनंद मोरे करणारच आहे. तत्पूर्वी या सर्व लसीचा सर्व महिलांनी किंवा त्यांच्या मुलींनी 13-14 वर्षाच्या वयोगटातील मुलींनी याचा अवश्य लाभ घ्यावा आणि कुठल्याही अफवेला बळी न पडता. कारण आता समाजात वेगवेगळं काही नवीन आलं, एक लक्षात आलं का तुम्हाला की ज्यावेळेस कोरोना आला त्यावेळेस लस घेऊ नका असं म्हणतो. त्या लसीने वेगवेगळे परिणाम होतात, पण त्या लसीमुळे अनेकांचे प्राण वाचले. काही दुर्दैवाने त्यांच्या शरीर यष्टीमुळे किंवा त्यांना सूट न झाल्यामुळे किंवा त्यांच्या अनेक इतर आजारामुळं मृत पण पावले, पण त्यांनी असंख्य लोकांचा जीव वाचवला. तशीच ह्या पद्धतीची एक HPV लस आणलेली आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी मी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीनं सर्वांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो. आणि पुढचं जी माहिती आहे HPVची डॉक्टर आनंद मोरे सरांनी सांगायला. भिन्न असू द्या भाषा, भिन्न असू द्या देश, एक संस्कृती एकच गाणे, भारत आमचा देश. आदरणीय व्यासपीठ उपस्थित उपजिल्हा रुग्णालय परंडा येथील वैद्यकीय अधीक्षक माननीय डॉक्टर जुबेर सर, डॉक्टर गजानन सर, डॉक्टर अभिजित सर, त्यानंतर आशिष सर आणि आमचे इंचार्ज सिस्टर, चौथारी सिस्टर, दोन्ही सिस्टर आणि फार्मसी दोन्ही ऑफिसर आणि आत्ताच ज्यांनी सुंदर असं मार्गदर्शन केले ते आमच्या सर्व सहकारी मित्र आणि सर्व इतर कर्मचारीवृंद उपस्थित माझ्या माता भगिनी आणि फोटोग्राफर, सिक्युरिटी आणि
या पंचक्रोशीतील सर्व समाजसेवक आज इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने आज उपस्थित राहून या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवत आहात. याबद्दल आम्हाला असं वाटतं की केवळ शासनाला काम दिले नाही तर आपल्यालाही त्याबद्दल एक प्रोत्साहन देऊन आपण त्यांनी जो काही समाजाभिमुख उपक्रम सुरू केलेला आहे त्याला एक प्रकारचा आपण चांगल्या प्रकारे पाठिंबा सहकार्य दिलेलं आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी आपला धन्यवाद व्यक्त करतो. 8 मार्च महिला दिन आपण साजरा केलेला आहे. तर सर्वप्रथम मी महिला दिनानिमित्त ते सर्व इथे माझ्या माता भगिनी उपस्थित आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की आपली भारतीय संस्कृती ही नेहमीच आपल्याला सांगत असते की न मातृकर दैवतम, जे मातेसारखं दुसरं दैवत नाही. आणि संस्कृती आपली काय म्हणते, येत नारेस्तु पूजन्ति रमयन्ति तत्र दैवतम. जेथे माता भगिनीची पूजा केली जाते तिथे देवसुद्धा रममाण होतात. तर तशाच पद्धतीने कुठेतरी हा जो काही HPV वॅक्सिनचा सोहळा हा आपल्या विशेषतः माता भगिनींना एक सहकार्य म्हणून त्यांचं आरोग्य जतन करण्यासाठी हा शासनाने एक जबाबदारीपूर्वक पाऊल उचललेलं आहे, मला असं म्हणायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की आपल्याला माहिती आहे की स्त्री ही प्रत्येक कुटुंबाचा पाया असते. जेव्हा ती सकाळी उठते तेव्हा ती सर्वप्रथम स्वतःकडे बघत नाही तर ती आधी म्हणते की माझा जो पती आहे त्याला कामावर जायचं आहे, त्याला पटकन डबा केला पाहिजे, त्याला काय लागतं ते बघितलं पाहिजे. त्यानंतर जी मुलं आहेत तर ते मुलांना शाळेत जायचं असतं, त्यांचा डबा, त्यांची बाकीचे दप्तरं, त्यांचा होमवर्क, या सगळ्या गोष्टींकडे त्याचं लक्ष असतं. काही विसरून राहत नाही ना. त्याच्याबरोबर तिचे सासू सासरे आई वडील जे आहेत ते सगळ्यांचा भाग ती सहन करते आणि सगळं झाल्यानंतर मग स्वतःकडे लक्ष देते. पण ह्या गोष्टी करत करत असं होऊन जातं की ती स्वतःला दुर्लक्ष करते आणि तिथून सुद्धा आपापल्या पद्धतीने पळत राहतं. आणि अशी अवस्था एकदा येते की तिचं वजन वाढलं जातं, तिचं पुन्हा बाकी शारीरिक काही थायरॉइडपासून ते संधिवातापासून बऱ्याच गोष्टी त्यांना असं व्हायला लागतात, कमरेचा त्रास वगैरे, मग कुठं त्याकडे लक्ष दिलं जातं. स्त्री ही कुटुंबाचा पाया आहे, मूळ आधार आहे, तो कणा आहे. ती जर डगमगली तर संपूर्ण कुटुंबाचं उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते. स्त्री जसं म्हणतो ना की आपण पुरुष मूल हा दिवा जरी असला आपल्या संसाराचा तर मुलगी ही पंथी आहे, ती दोन्ही घरांना, सासरीला आणि माहेरला दोन्हीकडेही प्रकाशमान करते. म्हणून म्हणतो ना की एकदा एखादं मूल शिकलं तर ते एका स्वतःपुरतं किंवा एखाद्या घरापुरतं ते स्वतः डेव्हलप करू शकेल. पण एक स्त्री जर शिकली तर ती स्वतःबरोबर आपले सासर माहेर या सगळ्याच गोष्टी ती चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकते. तर ह्याचमुळं जे आपलं HPV जे वॅक्सिनेशन प्रोग्राम आहे तर त्या HPV वॅक्सिनेशन प्रोग्राममध्ये आपल्याला जे शासनाने फेब्रुवारी 2000 आज आपण 8 मार्च महिला दिन आणि HPV वॅक्सिन शुभारंभ हा माननीय आपले जे उपजिल्हा रुग्णालय परंडा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जुबेर सर यांच्या हस्ते संपन्न होत आहे. या प्रसंगी आपल्या जिल्हा परिषद हायस्कूल कन्या प्रशाला परंडा येथील शिक्षिका आणि त्यांचे विद्यार्थी जे उपस्थित झालेले आहेत त्यांच्याबद्दल टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करूया. आणि हेच मी सांगत होतो की जेव्हा आपण 8 मार्च हा साजरा करतो तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण स्त्रीभ्रूण हत्या टाळली पाहिजे आणि स्त्रियांचं हे किती महत्त्वाचं स्थान आपल्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये आणि ह्या मी म्हणेन तर देशामध्ये, कारण आपली पहिली भारतीय नागरिक जे राष्ट्रपती आहेत ते सुद्धा महिला आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे आज म्हणून स्त्रीभ्रूण हत्या टाळताना नेहमी सांगतो की जी काही मुलगी आहे ती जन्माला आल्यानंतर ती शिकते, शिकवते, कमवते, आईवडिलांच्या म्हातारपणची काठी होते, नाही तर आईवडिलांच्या आरतीला अग्नीसुद्धा देते, इथपर्यंत ते सक्षम झालेले आहे. त्यामुळे आपण त्या भेदभाव नष्ट केला पाहिजे. तर ह्याच पद्धतीने ज्यावेळेस वयोवर्ष 9 ते 14 वर्ष वयोगटापर्यंत आपण पाहतो की आपल्या भारत देशामध्ये जागतिक दर्जाला सुद्धा दर 8 मिनिटाला एक स्त्री ही गर्भाशयाच्या कॅन्सरने अथवा स्तनाच्या कॅन्सरने कुठल्या ना कुठल्या कॅन्सरने ती मृत्युमुखी पडत आहे. ही फार मोठी गंभीर बाब आपल्या देशाच्याच नाही तर WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या लक्षात आलेली आहे. म्हणून जागतिक स्तरावर अशा प्रकारचं एक अभियान सुरू झालेलं आहे. तर त्याचा शुभारंभ फेब्रुवारी 2024 पासून आपल्या देशाने हाती घेतलेला आहे आणि ह्या फेब्रुवारी 2026 पासून आपण देखील आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये हे प्रत्येक जी मुलगी आहे 9 ते 14 वर्ष तिला एक डोस HPV वॅक्सिनचा देऊन आपण तिला कॅन्सरमुक्त कसं राहता येईल यासाठी आपण विचार करणार आहोत. त्यानंतर 14 ते 26 वर्ष वयोगटामध्ये सुद्धा तिला 3 डोस दिले जाणार आहेत आणि 26 ते 45 वर्ष वयोगटामध्ये सुद्धा आहे. पण सध्या हा जे डोस आहेत HPV वॅक्सिनची याची किंमत जवळजवळ 3000 ते 5000च्या दरम्यान आपण जर प्रायव्हेटमध्ये घ्यायचा विचार केला तर त्याची किंमत आहे कॉस्ट.
त्याच्यामुळं शक्यतो सुरुवातीला आपण 9 ते 14 वर्षे याच वयोगटामध्ये आपण स्त्रियांना विशेषतः मुलींना हे वॅक्सिन आपण देत आहोत की ज्याच्यामुळं काय होतं की हे वॅक्सिन जर HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हे जो वॅक्सिन आहे तर हा जो ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जसा आपण HIV/AIDS व्हायरस पाहिला होता हा ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोममध्ये जो काय व्हायरस होतो तर तो RNA डिपेंडेंट होता. हा विशेषतः DNA विशेष डिपेंडेंट आहे. त्याच्यामुळे काय होतं की हा ज्यावेळेस शरीरामध्ये जातो तसं विचार केला तर HPV वॅक्सिनचे जवळजवळ 100 ते 200 प्रकार आहेत. ते डे टू डे याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जातात पण आपली व्याधी प्रतिकार शक्ती एवढी स्ट्रॉंग असते की ती त्यांना नेस्तनाबूत करते. पण काही व्हायरस असे छुपे असतात की जे आपल्या इम्युनिटीला डावलून कुठंतरी आतमध्ये आपल्या अवयवामध्ये किंवा इनर शक्तीमध्ये कुठंतरी ती लपून राहिलेली असतात. आणि जसं एखादं बीज मातीमध्ये रुजतं आणि पाऊस व्यवस्थित वारा वगैरे बाकी त्याला योग्य वेळ आणि स्थान मिळालं की ते उगून येतं. तशा पद्धतीने पुन्हा ते काही ठराविक कालावधीनंतर ते विशेषतः होतं. आता हे विशेष म्हणजे कुठं जास्तीत जास्त व्हायला पाहिजे तर आपण जर तोंडामध्ये लक्षात घेतलं तर जीभ जर आपल्या गावात फिरवली तर जशा प्रकारचे आपल्याला फिडिंग आपल्या जिभेला येतं ते स्कॅमस इपिथिलियल सेल्स असतात. तर तशा प्रकारचे सेल्स हे कुठं आहेत तर विशेषतः स्त्रियांच्या योनी मार्गामध्ये विशेषतः गर्भाशयाच्या ठिकाणी पुरुषांच्या जननेंद्रियामध्ये गुरुद्वाराच्या ठिकाणी आणि स्तनाग्राच्या ठिकाणी अशा ठिकाणी जर ते असतात तर त्या ठिकाणी ते संक्रमित होतात आणि दबून राहतात आणि योग्य वेळी ते कॅन्सर निर्माण करू शकतात. पण अशा प्रकारची ज्यावेळेस आपण वॅक्सिन घेतो त्यावेळेस त्यामध्ये काही म्हणतो ना अर्धमेलेल्या अवस्थेमध्ये अशा प्रकारचे काही व्हायरस असतात की जे आपण आतमध्ये सोडतो इम्युनिटी त्याला डिटेक्ट करते आणि आपली व्याधी प्रतिकार शक्ती जी आहे ती तंदुरुस्त बनते आणि त्याच्याविरुद्ध अँटीबॉडीज निर्माण करते. आणि ह्या अँटीबॉडीज काय करते की शरीरामध्ये फिरत राहते आणि अशा प्रकारचे जे काही व्हायरस जे शरीराला त्रास देणारे असतात त्यांना ती कुठं लपलेलं ते शोधून काढून त्यांच्यावर प्रतिकार करून त्यांना ती नष्टानाबूत करते. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. मग असं आहे का की HPV वॅक्सिन जर आपण घेतलं तर आपल्याला काय 100% कॅन्सर होणारच नाही तर ते 90% आपण त्याचा एक जागतिक WHO ने त्याचा सर्वे केलेला आहे की 90% लोकांमध्ये अशा प्रकारचे कॅन्सर होत नाही. पण काही ठराविक वयानुसार अशा प्रकारचे काही लक्षण निर्माण झाले तर त्याला वॅक्सिनेसारखे काही टेस्ट असतात की त्याच्यातून आपण काही त्यांचे निदान करू शकतो पण तो तेवढ्या तीव्रतेचा पुढं नसतो. त्याच्यामुळं आपण स्वतः 14 वर्ष वयोगटापर्यंत व आपण पुढे जरी असलो तरी आपण लग्नाच्या आधी ही HPV वॅक्सिन घेतलं पाहिजे आणि जनजागृती केली पाहिजे. आपण घेऊन इतरांना देखील घेण्याचं प्रोत्साहन दिलं पाहिजे. कारण काय होतं की आपल्याला माहिती आहे की जेव्हा सत्य घराच्या बाहेर पडेपर्यंत कोणत्याही गावापर्यंत घेऊन आलेला असं म्हणतात तसा प्रकार परवाच होळी आपण साजरी केली तर तसा प्रकार तो आहे. तर पूर्ण गावावरती बोलून येतं तशा पद्धतीने यावर देखील बरेचसे मिथ्स म्हणा किंवा काही अपप्रचार चाललेला असतो. जसं कोरोना वॅक्सिनमध्ये सुरू केलं हे दिलं की असं येतं की मुलं दिलं शकत तर तसं हे स्त्रियांना दिलं की काय होतं की वंध्यत्व येतं असं काहीतरी वावड्या उतरलेले असतात. त्यांना जर वंध्यत्व येतच असतो तर मुलं मुली सगळ्यांना द्यायला पाहिजे. आम्ही म्हणतो की मुलांना सुद्धा सुरू करायला पाहिजे कारण त्यांना सुद्धा जननेंद्रियांचं कॅन्सर किंवा इतर कॅन्सर होण्याची शक्यता असते. पण ही जी कॅन्सर ही जी लस आहे ती फार महाग आहे. त्याच्यामुळं ती सर्वप्रथम स्त्रियांचा आदर करण्यासाठी आपण महिला दिनानिमित्त विशेषतः जसं म्हणतो आपण की येतं नारीचं पूजंती रमंती तर देवता या पद्धतीने एक भेट म्हणून आपल्या शासनाने सर्व माता भगिनींना दिलेला आहे. त्याच्यामुळं आपल्या घरातील जे काही मुली असतील शाळेतील मुली असतील त्यांना जनजागृती करा. जास्तीत जास्त संख्येने आपल्या उपजिल्हा रुग्णालय परिणाम इथे या आणि हे लसीचा सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे असं मला म्हणायचं आहे. कारण भविष्यामध्ये जसं आपण 5 वर्षापर्यंत सगळ्या लसीकरणाचा चार्ट असतो हे सुद्धा लसीकरण त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. पण सध्या तुटवडा थोडाफार आणि महाग ही लस असल्यामुळे ठराविक एज ग्रुपमध्येच ती दिली जात आहे हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या लसीचा साईड इफेक्ट कुठल्याही प्रकारे होत नाही. आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे आपली संस्कृती सांगते की स्वस्थ व्यक्तीला स्वस्थ ठेवणे आणि चुकून आजारी पडला तर पटकन त्याला नीट करणे म्हणजे स्वास्थ्य रक्षण आपण काढू शकतो. त्यामुळे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअरसाठी ही लस अत्यंत उपयुक्त आहे. आणि आज उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे या लसीचं उद्घाटन हे माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जुबेर सर यांच्या संपन्न होत आहे. आणि या प्रसंगी आपण सर्व उपस्थित झाला पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि ह्या लसीबद्दलचे अपप्रचार जे आहे ते आपण समाजामध्ये करून काढावेत आणि जास्तीत जास्त संख्येने स्वतः लस घेऊन इतरांना सुद्धा घेण्यासाठी प्रोत्साहित करावे कारण हा चान्स पुन्हा मिळणार नाही असं मला म्हणायचं आहे.
आणि एवढं मी बोलतो आणि पुन्हा एकदा 8 मार्च निमित्त महिला दिनानिमित्त सर्व माता भगिनी यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन माझे मी 2 शब्द संपवतो. आणि जे मार्गदर्शन केलं आहे प्रत्येक वेळी उत्कृष्ट मार्गदर्शन करतात, पण आजचं महत्त्वाचं होतं की जेणेकरून की जे किशोरवयीन मुली आहेत त्यांच्यासाठीचं महत्त्वाचं मानतो. आणि आज मुली पण इथं उपस्थित आहेत, त्याच्यामुळे हे स्टुडंट्सबद्दलची तुम्हाला जेवढी माहिती आज कळाली आहे ती तुम्ही तुमच्या मैत्रिणीला, तुमच्या घरच्यांना, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या शेजारच्यांना सांगावी असं आम्ही तुला रुग्णालयाच्या वतीनं आवाहन करतो. आता आमचे वैद्यकीय अधीक्षक आणि मोदी सर हे 2 शब्द व्यक्त करतील. जन्माला आल्यापासून आपण लसी देण्याचा हात असतो की त्याला शक्यता असते ते होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक म्हणून आपण लसी ह्या घेत असतो. तर BCG-पासून आपण पोलिओपासून आपण प्रत्येकाने बघितलेलं आहे. मागच्या काही काळामध्ये कोरोनाची पण लस आणि याचा बराचसा फायदा त्याच वेळेला आपल्याला झालेला आहे. आणि आज आपण या ठिकाणी HPV नावाची एक लस पहिल्यांदाच केंद्र शासनाकडून या राज्यात या ठिकाणी 15 वर्ष पूर्ण झालेल्या मुलींना सुरू करण्यात आलेली आहे. त्याचा आज आपण शुभारंभ करत आहे. खरं तर या लसीबद्दल बऱ्याचशा ठिकाणी आपण आल्या ठिकाणी संशोधन झालेलं आहे. जर आपण बघितलं पूर्णपणे सुरक्षित आहे. आणि या लसीमध्ये जो काही व्हायरस आहे या व्हायरसमुळे होणारे जे काही संसर्ग आहे तो मुख्यतः संसर्ग हा गर्भाशयाच्या मुखाचा आपण सर्विस त्याचा संसर्ग आधी होत असतो आणि त्या संसर्गाचं रूपांतर कॅन्सरमध्ये होतं. तर हा संसर्ग होऊ नये म्हणून वयोगट निवडलेला आहे. 14 वर्ष पूर्ण झालेल्यामुळे आणि ज्यांनी अजून 15 वर्ष पूर्ण झालेले नाही आहे हाच वयोगट निवडण्यात आले. म्हणजे जे ॲडमिशन ग्रुप आहे या ग्रुपच्या मुली अशा मुलींना हे लस दिली जाणार आहे. आणि ही या लसीचं एकदा लस जर तुम्ही घेतली सिंगल डोसचा एकदा लस आहे या लसीचा ही घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 100% प्रतिबंध होणार आहे. आणि पुढं होणारा जो संसर्ग त्याच्यापुढे होणारा कॅन्सर त्याला 100% आळा बसणार. तर याच्यामध्ये जे काही थोडेसे अफवा वगैरे पसरवले गेलेले आहेत ते प्रत्येकाने थोडंसं नजरअंदाज करावे आणि 100% या लसीचा उपयोग आहे ते लक्षात घेऊन पालकांनी आपल्या मुलींना ही लस घ्यावी असं मी आज या ठिकाणी आवाहन करतो. तसंच सर्व ज्या मुली या ठिकाणी जमलेल्या आहेत त्यांचे पालक आले असतील किंवा नसतील त्यांचे पालक आलेले आहेत त्यांनी थोडंसं त्यांना पण काही शंका असतील तर त्यांनी पण या ठिकाणी विचारावं. ज्या मुलींचे पालक आलेले नाही किंवा मुलींना काही शंका असतील तर त्यांनी या ठिकाणी विचारावं. घरी गेल्यानंतर डिस्कस करून ही लस ही 100% सुरक्षित आहे. जे काही अपाय होईल असं काही जे काही असं काही होत नाही आणि ही लस तुम्ही आजच घ्यावी असं काही याच्यामध्ये बंधन नाही आहे. आणि लस पूर्ण ऐच्छिक आहे. पुढं एक 3 महिने आपला कार्यक्रम चालू राहणार. कार्यक्रम आहे 8 मार्चला याचं उद्घाटन राज्यस्तरावर झालेलं आहे. 8 मार्चपासून 8 मे जून जुलैपर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार. 90 दिवसामध्ये मुलींनी कधीही लस घेतली तरी चालेल. पण लस ह्या
घ्यावी असं या ठिकाणी आव्हान करतो. आणि आज या ठिकाणी तिथे 2 मुली आणि त्याचे पालक तयार आहेत. त्यांना आपण या ठिकाणी लस आता घेऊया. आणि लस ही सिंगल डोस आहे. आपण जसं 0.5 ml इतके फक्त आपलं इंजेक्शन आपण 2 ml इंजेक्शन घेतो आपल्या हॉस्पिटलमध्ये किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये घेतो. तरी 0.5 मध्ये काहीच नाही, फक्त एक उपचारासारखंच आहे. आणि 10 जणांमध्ये द्यायची आहे. फक्त त्या 2 मुलींना ज्यांना द्यायचं आहे खाल्लेला आहे, नाश्ता केलेला आहे, रात्री आपल्याला करायला लागतं आहे. आणि त्यांचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी आपण ऑनलाईन करणार. ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर OTP कंटेंट आहे असं त्याचा अर्थ होणार आहे. ऑनलाईन डिजिटल कन्सेप्ट देऊन आपण या ठिकाणी लस देणार आहे. तर या लसीचं म्हणजे 2 मुली आहेत त्यांनी जर नाश्ता केला असेल तर त्यांना या ठिकाणी आपण लस त्या सगळ्यांच्या समक्ष देऊया. आणि लस दिल्यानंतर अर्धा तास या ठिकाणी थांबायचं आहे. आहे नाही हे बघायचं आहे. काही त्रास नसेल त्या मुली घरी जाऊ शकतात. बाकी सर्व मुलींनी सगळ्यांनी विनंती आहे, पालकांनी विनंती आहे की आपण स्वतःही लस घ्यावी, पालकांनी त्याला संमती द्यावी. आणि आपण घरी गेल्यानंतर आपल्या आजूबाजूची ज्या काही मुली आहेत त्यांचं 14 वर्षी पूर्ण व्हायला पाहिजे. 15 पूर्ण व्हायला नको हा वहिवट आहे. या पद्धतीनं तुमच्या त्या शाळेमध्ये पण मीटिंग घेणार आहे. मीटिंग घेणार आहे आणि टीचर आणि एकत्र बोलून आणि मुलींना बोलून सर्व माहिती आपण देणार आहे. पण आज शुभारंभ म्हणून या ठिकाणी आपण तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे. तर लस ही तुम्हाला इथंच दिली जाणार आहे. जरी शाळेत जरी तुमची मीटिंग झाली आणि त्या ठिकाणी जरी स्क्रीन केलं शेवटी तुम्हाला लस घ्यायला या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. तर आपल्या ह्या हॉस्पिटलची वेळ तुमच्याकडे कुठेही लस दिली जाणार नाही. आता मोठ्यापणे सांगितलं तसं लस बाहेर तुम्ही घ्यायला गेला त्याची 2,000 आसपास किंमत आहे. आणि एवढं त्याची बाहेर खर्च करून घ्यायला लागला ही आपल्या याच्यामध्ये व्यवस्था आहे. पालकांनी त्याला नोंद द्यावी आणि देणार आहे. समोर बघा आणि तुम्हाला थोडंसं धाडस होईल आणि तुम्ही त्याला तयार होईल मला वाटतं. सर्वांनी तिचं कौतुक करायला पाहिजे की कुठल्याही लस घेण्याच्या अगोदर मनाची भीती असेल की तिच्या मनात भीती पण आहे आणि क्युरियोसिटी पण आहे की तिला काहीतरी कारण आहे तिला म्हणजे पुढच्या आजार होऊ नये किंवा इतर काही आजार होऊ नये. त्यामुळे ती स्वतः ट्रेनिंग घ्यायला लागली. हां काय नाव विद्यार्थ्यांनी आज आपण आज शुभारंभ आहे त्या लसीचा परंडा तालुक्यात प्रथम ती येणारी पहिली मानकरी करत आहे. तर सर्वांनी टाळ्या वाजून तिचं कौतुक करायला पाहिजे.